श्री स्वामी समर्थ साई स्कूलमध्ये गेलेला होता आणि साई यायच्या आधीच शौर्याचा सर्व व्यायाम आवरून घ्यावा लागतो, कारण आले की लगेच दोघांची मस्ती सुरू होते. दोघांनाही मस्ती करण्याचा अजिबात कंटाळा नाही, लगेच सुरू होतात. म्हणून त्याला सांगितलं होतं, तू थोडासा व्यायाम करून घे, मग मी करून घ्यायला येते. वादळे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात, तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचे असते. जेवढ्या वेगाने वादळे येतात तेवढ्याच वेगाने ते निघून सुद्धा जातात. वादळे महत्त्वाची नसतात, तर प्रश्न असा असतो की आपण त्या वादळाशी 2 हात कसे करतो आणि त्यातून कशा अवस्थेत बाहेर पडतो, हा असतो. तर शौर्याकडे बघून मन तर खूप खचत राहतं, पण काय करणार, परत नव्याने उभारी घेऊन उभा राहण्याची ताकद ठेवते आणि येणारा प्रत्येक दिवस सारखाच नसतो हा विचार करून परत उभा राहते. ही वेळही निघून जाईल असा विश्वास मला माझे स्वामी देतात आणि स्वामींवर माझा भरपूर विश्वास आहे. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. हे सर्व व्यायाम आपल्याला शौर्यसोबत करून घ्यावा लागतो, कारण शौर्य एकटा काहीही करत नाही. सर्व व्यायाम झाल्यानंतर लगेच ते साई आला आणि त्याचे पप्पा त्याला घ्यायला गेलेले होते. म्हणून मी दारामागे उभा राहिले होते. म्हटलं साईला थोडंसं घाबरावं, पण आधी आले पप्पा. साईला यायला अजून वेळ होता, कारण साई खेळत मिळत वरती येतो, म्हणून त्याची वाट बघत मी इथं बसलेले होते. तर पप्पांनी सोबत आणला होता उसाचा रस आणि आताही साईला पिऊन आलेला होता. शौर्याला बाकी राहिलेला होता, त्यामुळे शौर्यासाठी त्यांनी रस घेऊन आले. थंडीमध्ये पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत, कारण ती उष्ण प्रकृतीची असल्यामुळे शरीराला आतून उबदार ठेवते. पचनक्रियासुद्धा सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट यामुळे बद्धकोष्ठता दूर करते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे हिवाळ्यात निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच पचनक्रियासुद्धा सुधारते. यात फायबर आणि पाचक एन्झाईम्स असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे सर्दी, खोकला यांसारखे संसर्गजन्य आजारांपासून आपल्याला बचाव होतो. शरीरातील विषारी घटक टॉक्झिन्स बाहेर टाकण्यास पपई मदत करते, ज्यामुळे यकृत आणि आतड्यांचे कार्यसुद्धा सुधारते. चला तर मग श्री स्वामी